फिनाले आपण पाहणार आहोत. स्वर्गीय अक्षय राऊत यांच्या स्मरणार्थ हा टॉस बॉक्स आपण पाहतोय. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली या स्पर्धेच्या माध्यमातून दिली जाते. त्यानंतर 2 खेळाडू कक्ष देखील आपण पाहतोय जे आपल्यामध्ये नाहीत, त्यांच्या नावाने खेळाडू कक्ष देखील इथे पाहायला मिळतात. तर चिन्मयजी कुंदेकर यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जातोय. श्री समर्थ ग्राफिक्स कॉल आहे, मात्र विशाल यांनी टॉस जिंकले. चिन्मयजी कुंदेकर यांना विनंती केली पण व्यापीठाची सोहळा व्हायची आहे. विशालला टॉस आपण जिंकलाय. घरच्या ग्राउंडवर होम ग्राउंडवर आपण सामना खेळणार आहे. अतिशय महत्त्वाचा सामना, निर्णायक सामना, अंतिम सामना. नक्कीच हा सामना जर बघितलं तर ट्रॉफी उचलण्याचा आहे, काम 25 करण्याचं आहे. नक्कीच टॉस आपण जिंकले. टॉस संघाच्या दृष्टीने, आपल्या संघाच्या दृष्टीने, आपल्या दृष्टीने महत्त्वाचा होता का? आणि महत्त्वाचा टॉस आपण जिंकलाय तर निर्णायक असेल. फिल्डिंग करणार. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आहे. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारताना समोरील संघ एक चांगला संघ आहे. ज्या संघाने पहिल्या सेमीफायनलमध्ये नक्कीच अतिशय उत्कृष्ट परफॉर्मन्स केलं होतं. तर या संघाला निर्धारित 4 षटकामध्ये किती धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न कराल? जेवढ्या कमी धावा देण्याचा प्रयत्न करू आम्ही. आणि कोलिवली वैभव पाटील विरुद्ध काही रणनीती ग्राउंडमध्येच कर. क्या बात आहे, ग्राउंडमध्ये करणार आहेत. आपल्या संघाला अधिक शुभेच्छा. टॉस आपण घडलो. प्रथम आपल्याला फलंदाजी करायची आहे. तर प्रथम फलंदाजी करताना काही टार्गेट आपल्या डोक्यामध्ये असेल, ज्या लक्ष्यापर्यंत टार्गेटपर्यंत जाण्याचा आपला प्रयत्न असेल. 50+ जाण्याचा प्रयत्न करू. आणि 50+ साठी उत्तम तसेच वैभव यांच्याकडून काय अपेक्षा असेल आणि इतर कोणते असे बॅटर असेल ज्यांच्याकडून अपेक्षा असेल? सर्वांनी 100% जाण्याचा प्रयत्न करावा. नक्कीच आपल्या संघात देखील अधिक शुभेच्छा. मित्र टॉस खेळला गेले, टॉस जिंकले. मिड स्पोर्ट्स कव्हर संघाचा संघटक विशाल भोईर यांनी प्रथम गोलंदाजी स्वीकारले. मी घेऊन जातोय टॉस बॉक्सवरून सरळ आमच्या कॉम बॉक्समध्ये, जिथे माझे दोन्ही सहकारी समालोचक सज्ज आहेत. बॅक टू कॉम बॉक्स, मुनीश पाटील अँड सुनील पाटील. नमस्कार मंडळी, आपण कवाड अंबाडी असोसिएशन प्रीमियर लीग 2025ची सेकंड सीझनची ही फायनल मॅच पाहतोय, जिथे 2 संघ एका बाजूने जर बघितलं गेलं तर MD ग्रुप अनगाव आपल्याला पाहायला मिळतोय. नितीनभाई जोशी यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेला हा संघ, आणि दुसऱ्या बाजूने जर बघितलं गेलं तर मित कुमार अँड कंपनी अर्थात सन्माननीय निलेश गुरव साहेबांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आणि खरं तर या दोन्ही स्पॉन्सर जे आहेत, संघ मालक जे आहेत, त्यांना आपण अभिनंदन करूयात, कारण की मेगा फायनलमध्ये त्यांच्या संघाने खूप सारी तडजोड, खूप सारी मेहनत घेतली आणि इथपर्यंत पोहोचलेत. आणि आता जर बघितलं गेलं तर मोठा वॉर, मेगा फायनलचा वॉर आपण आता सध्या पाहतोय. चला मैदान खाली करूयात, आपण मॅचला सुरुवात करणार आहोत. आणि मित गुरव यांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. त्यांच्या नावाने हा संघ खेळताना आपण पाहतोय सन्माननीय निलेश गुरव साहेब यांचे सुपुत्र मित गुरव यांचं देखील इथे शुभागमन झाला. वेलकम मित. लगेचच आपण शुभ सन्मान करूयात. पंच राजेंद्र बजागे सर देखील इथे उपस्थित आहेत आणि राजेंद्र बजागे सरांचा देखील आपण शुभ सन्मान, शाही सन्मान आपल्या व्यासपीठावरती कंप्लीट करूयात. आणि नितीन दादांना मी विनंती करतोय, नितीनजी भगत यांना विनंती करेन की आपण या आपल्या शुभस्य राजेंद्र बजागे सरांचा करूयात शुभ सन्मान, शाही सन्मान. कुमार दळवी आपण कुठे आहात? आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे कुमार दळवी. त्यानंतर समालोचक
समालोचक सुनीलजी पाटील यांचा देखील आपण शुभ सन्मान करूयात. आणि सागर दादांना मी विनंती करेन की आपण सुनीलजी पाटील यांचा शुभ सन्मान शाही सन्मान कंप्लीट करायचा आहे. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं 2 दिवसांचा मोलाचं योगदान राहिलं आहे, मोलाची भूमिका राहिली आणि आपण त्यांचं इथून शाही सन्मान स्वागत सत्कार कंप्लीट करत आहोत. खरं तर या विभागामध्ये असोसिएशनमध्ये खूप जास्त कार्यरत असतात, अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये तुम्ही त्याचा आवाज ऐकत असाल आणि आपण त्यांचा सध्या शुभ सन्मान या व्यासपीठावरनं कंप्लीट करत आहोत. एक गोड व्यक्तिमत्व देखील आहेत. त्यानंतर पंच अतुल शर्मा यांचा देखील आपण शुभ सन्मान करूयात. आणि बिंदास दादांना मी विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते पंच अतुल शर्मा यांचा शुभ सन्मान करायचा आहे. लेदर क्रिकेटमध्ये जर बघितलं गेलं तर लेदर क्रिकेटमध्ये देखील खूप चांगला खेळ करत असतात आणि सध्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपण अतुल शर्मा यांना पाहतो आणि त्यांचा देखील शुभ सन्मान आपण या व्यासपीठावरती कंप्लीट करत आहोत. त्यानंतर भिवंडीमध्ये सुहास मंडप डेकोरेटर्सचे ओनर प्रोप्रायटर सन्माननीय प्रवीणजी गुरव साहेब देखील इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील आपण शुभ सन्मान या व्यासपीठावरनं कंप्लीट करूयात. नितीन भगत यांना मी विनंती करेन की आपण आपल्या शुभसे आपण हा सन्मान कंप्लीट करायचा आहे. खरं तर हे जे आपण मंडप पाहतोय हे स्टेज हा शामियाना जो बनवला गेला आहे, त्याचबरोबर डीजेचा आवाज, क्लिअर क्वालिटी आणि त्यांचा आपण हा सन्मान करत आहोत. त्यानंतर कम्प्युटर समालोचक म्हणून संपूर्ण भिवंडीमध्ये ज्यांची ख्याती आहे आणि आपल्या निरनिराळ्या शैलीमध्ये प्रेक्षकांचं मनोरंजन ज्यांच्या माध्यमातून कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकत असतो, आपण सुभाषी धुमाळ सरांचा करूयात शाही सन्मान स्वागत सत्कार. व्हाईट बॉल. MT ग्रुप ऑफ अँडगाव आणि मीत स्पोर्ट्स कवाड अँड कंपनी या 2 संघांना आपण पाहतोय लढताना मैदानामध्ये. पलत या हवेत खेळलेत उंचीवरती बॉल आहे आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर पंचांचा इशारा, फलंदाज बाद होईल, विकेट डाऊन. पहिला धक्का बसताना फलंदाज उत्तम माघारी परततात. त्यानंतर आपण एक विशेष सन्मान करत आहोत कुमारजी दळवी यांचा. खरं तर या स्पर्धेमध्ये जर बघितलं गेलं तर खूप सारी मेहनत त्यांची राहिली आहे स्पर्धा साकारण्याकरिता आणि आमच्या कोर कमिटीच्या सोबत सदैव ते राहिले. मग फॉर्म जमा करण्यापासून ऑप्शनपासून खूप सारी मेहनत त्यांचा सन्मान आपण करत आहोत. नितीन दादांचे शुभ हस्ते. त्यानंतर आदेश भुईर हे देखील आहेत, त्यांची देखील खूप सारी मेहनत ही स्पर्धा साकार करण्याकरिता राहिली आहे. सो आपण आदेश भुईर यांचा देखील शुभ सन्मान करत आहोत. त्यानंतर आणखी एक असा सन्मान आहे की खरं तर बघितलं गेलं तर पहिल्या सीझनमध्ये देखील त्याची मेहनत राहिली होती आणि या सीझनमध्ये देखील फर्स्ट सीझन आपण इथे पहा हलक्या गतीने खेळायचा प्रयत्न केला. एका षटकानंतर आपण सन्मान करणार आहोत. वळूयात ऑन गोईंग मॅचकडे. चेंडूंचा खेळ समाप्त झाला. किरण मडवीला पाहतो गोलंदाजी करत असताना पहिला वाईट बॉल, त्यानंतर विकेट आला, त्यानंतर सिंगल आली आणि 2 धावा फलकावरती पाहतो. वैभव पाटील आणि त्याच्या समवेत गणेश जाधव, वारेटचा हा सितारा गणेश, याला आपण नॉन स्ट्राईक रेंजवरती सध्या पाहतोय. गोलंदाज सय्यार. आतापर्यंत 2 चेंडू फेकून झालेत. धावा फलकावरती आहेत टोटल 2, एक वाईड आणि एक सिंगल्सच्या माध्यमातून किरण मडवी तयार.
आता स्टेप आउट करून खेळायचं. फार वेगाने बॉल हाताळला. स्ट्रायकर एंडवरती आपण वैभव पाटीलला पाहतोय आणि वैभवच्या अगेन्स्ट तेज सरार आणि रफ्तार भरलेला चेंडू होता आणि बॉल सरळ निघून गेले यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. डॉटच्या स्वरूपात निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा स्थगिती पाहताना दोन्ही आकड्यावरती. खरं तर या स्पर्धेमध्ये ज्या सर्व संघ मालकांनी या स्पर्धेमध्ये आपले संघ घेतले त्यामुळे त्यांचं देखील आपण आभार व्यक्त करूयात. कारण की स्पर्धा साकार करण्याचा पहिला टप्पा होता की संघ मालक बोलत या किरण. ओ इथे आता बॅकफुटला गेले. हवेमध्ये बॉल आहे. मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक जज करतायत. ओ माय गॉड ये क्या हो गया. वैभव पाटील खूप मोठा मासा गळाला लागताना किरण मडवीच्या. आणि आता संतोष आता गुरवांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज देखील किरण करिता आलाय. सन्मान करत आहोत. आपल्या व्यासपीठावरती प्रदीप गायकर उपस्थित आहेत आणि मगाशी उल्लेख केला होता की पहिल्या सीझनमध्ये देखील त्यांची मेहनत खूप चांगली राहिली होती. खूप सारी मेहनत त्यांनी घेतली होती आणि या सीझनमध्ये देखील त्यांची मेहनत आपल्याला पाहायला मिळते. सो प्रदीप गायकर यांचा आपण शुभ सन्मान आपण करत आहोत आपल्या व्यासपीठावरनं पूर्ण. हेच ते सगळे बॅकस्टेज हिरो आहेत. वळूयात मॅचकडे. धाव फलकावरती धावा आपण पाहतोय. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 2 विकेट आणि दोन्ही आकड्यावर भावेश पाटील ज्युनियर सध्या आता स्ट्रायकर एंडवर. गोलंदाज यार हलकीशी पाठची कडा होती जरूर आणि तिकडे जर बघितलं गेलं तर गणेशच्या माध्यमातून एक क्विक धाव कंप्लीट केली गेली आणि एका धावेच्या मदतीने धाव फलकावरती धाव वाढते जाऊन पोहोचली गेली 3 आकड्यावरती. किरण मडवीने खूप चांगली गोलंदाजी केली. कौतुकास्पद गोलंदाजी केली आहे. कारण की दोन्ही महत्त्वाचे बॅटर मग याआधी उत्तमला माघारी परतवणं पाठवलं आणि त्यानंतर वैभव पाटील जो या स्पर्धेमध्ये अधिराज्य गाजवत होता त्याला माघारी परतवलं गेलं आणि 2 विकेटच्या नुकसानवरती सध्याची परिस्थिती आपण पाहतोय 3 आकड्यावरती आहे. शेवटचा अंतिम बॉल असावा. गोलंदाज यार. हो चांगला बॉल आहे. चांगला चेंडू आहे. फार वेगाने रफ्तारचा सौदागर. सध्या गोलंदाजी करताना आपण किरण मडवीला पाहिलं आणि जर बघितलं गेलं तर डॉट बॉल पासून ही समाप्ती आणि निधाव चेंडूच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा 3 विकेट गमावले गेलेत 2. लगेच आपण सन्मान करत आहोत आपल्या व्यासपीठावरती रोहन माळी यांना आपण पाहतोय आणि त्यांची देखील खूप सारी मेहनत ही स्पर्धा कंप्लीट करण्याकरिता जोडली गेली आहे. सो रोहन माळी यांचा देखील आपण शुभ सन्मान करूयात पूर्ण. आणि हा सन्मान करण्याकरिता मी नितेश दादांना विनंती करतो की आपण या आपल्या शुभस्य आपण रोहन माळीचा शुभ सन्मान करूयात पूर्ण. विकी भोईर गोलंदाजीवरती षटक क्रमांक 2 घेऊन आणि मागच्या मॅचमध्ये विकीने 4 विकेट मिळवले होते आणि आता गोलंदाजीवरती आपण विकी भोईरला पाहतोय. बॉलिंग ट्रॅक सेट करताना सध्या पहिला बॉल विकीचा लॉफ्ट करायचा प्रयत्न केलाय आणि त्यानंतर हा बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय. धमाकेदार येतोय षटकार.
आणि विकीची हीच ताकद राहिली कमबॅक करण्याची, त्याची ताकद आहे. 9 धावा फलकावरती आहेत. पहिल्या बॉलवरती 6, त्यानंतर डॉट आणि आतापर्यंत धावा फलकावरती आहेत 9. आता शफल करून खेळायचा प्रयत्न केलेला, बॅकवर्ड ऑफ दी स्कोअर लेगला बॉल आहे. 1 धाव बनवली. दुसऱ्या धावेचा कॉल, स्ट्रायकर एंडला फेकी झाली, रनआउटची संधी आहे. तो पण थोडी लेट आली फेकी आणि त्याच्यामुळे या 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आणि 2 धावेच्या मदतीने धाव फलकावरती धावा वाढल्या. टोटल जाऊन पोहोचला गेला, त्या म्हणजेच 11 आकड्यावरती. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. विकी भोईर सध्या बॉलिंग करत आहेत. पहिल्या बॉलवरती 6, मग डॉट आणि आता त्यानंतर 2 धावा आल्यात. भावेश चांगली बॅटिंग करतायत. भावेशने विकेट वाचवण्याचं काम केलं आल्या आल्या आणि त्यानंतर मोठा फटका देखील जोडलाय. 1 सिंगल आणि मग 6 धावा. आता पुन्हा उडवलाय, पुन्हा लॉफ्ट केल्या बॉलला, पण आता कनेक्शन चांगलं नाहीये. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये बॉल विसावेल आणि धक्का क्रमांक 3. भावेश मोठे फटके खेळत होता, पण भावेशला आता परतावं लागतंय. मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये आपला विकेट गमावला गेला भावेश ज्युनियरने आणि आता नवीन बॅटर भावेश सिनियर मैदानामध्ये दाखल झालेत. पुढचा बॉल यावेळेस खेळायचा प्रयत्न केला. पंचांचा इशारा वाईड आणि रिव्ह्यू फ्रॉम बॅटिंग साईड. It's a white ball. बॉल तयार. ओ इथे पहा, ड्राईव्ह करायचा प्रयत्न केलाय, अडवला इनफिल्डला. मोनिश जाधव आहे तिकडे आणि त्यानंतर फेकी करायचा प्रयत्नात धावा बनवल्या गेल्या 2. आता इथे पहा, सोडून जाणार हा बॉल. पंचांचा इशारा. डॉट बॉलची समाप्ती आणि निधाव चेंडूच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा आपण जर बघितला गेला तर टोटल आहेत 14 आकड्यावर. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये पहिल्या षटकामध्ये 3 धावा आणि 2 विकेट आणि दुसऱ्या षटकामध्ये 11 वरती 1. धावा जर बघितला गेला तर आतापर्यंत आपण पाहतोय टोटल जाऊन पोहोचला गेला 2 षटकांच्या समाप्तीनंतर 14 आकड्यावरती. 3 वरती 2 विकेट मिळाले होते पहिल्या षटकात. दुसऱ्या षटकामध्ये 11 वरती 1, म्हणजे एकंदरीत जर बघितलं गेलं तर सेकंड ओव्हरमध्ये पार्टनरशिप बनवण्याचा काम हा आपल्याला पाहायला मिळाला.
आता षटक क्रमांक 3 आहे आणि गोलंदाजीवरती गोलंदाज तयार होतोय तिसरा षटक घेऊन. अनंत दाबसे. बॅटिंग ऑर्डरमध्ये बॉलिंग ऑर्डरमध्ये थोडे चेंजेस आपल्याला पाहायला मिळाले होते आणि आता अनंत दाबसेला आणलाय तिसऱ्या षटकात. पहिला बॉल फुल टॉस होता, ड्राईव्ह केलाय, ऑफ साईडला बॉल आहे, क्षेत्ररक्षक पाठीमागे एक धाव कंप्लीट करतायत आणि मग फेकी येईपर्यंत एक धावच बनवली जाईल आणि या एका धावेच्या मदतीने धाव फलकावरती धावा जर बघितला गेला तर धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 15 आकड्यावर. एका चेंडूचा खेळ समाप्त झालाय, 15 धावा फलकावरती आपण पाहतोय. 3 विकेट गमावले गेलेत पण आता पार्टनरशिप देखील चालू आहे. 30-35 हा विचार करावा लागेल सध्या एमडी ग्रुप ऑफ अणगाव संघाला. फुलटॉस बॉल होता, टर्न केला ऑन साइडला, बॅकवर्ड स्कोअर लेगला हा बॉल चाललाय, हवाई सफर. भावेश पाटील सिनियर काय खेळ करतात. फुलटॉस बॉल होता, लगेचच ओळखलं, पिक केलं. खरं तर कधी कधी फुलटॉस सरप्राइझिंग होतो बॅटर करिता, पण हा फुलटॉस त्याने ओळखला होता आणि फुल टोल बॉल पाठवलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या डोक्यावरनं 6 धावेंकरिता आणि धावा फलकावरती 21 या आकड्यावरती आपण पाहतोय. आता पुन्हा उडवलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, हा देखील बॉल चाललाय पण तिकडे पहा कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आणि त्याच्यामुळे आपल्या संघाकरिता कमीत कमी 4 धावा वाचवल्यात. कोण होते फिल्डर तिकडे पाहूयात एकदा. ऍक्शन रिप्ले तुम्ही जरूर पाहू शकाल. शफल केलं होतं, ऑन साइडला खेळायचा प्रयत्न केला आणि त्यानंतर निरंजन मुकणे होते तिकडे. वा काय कमालीचं क्षेत्ररक्षण. आणि खरं तर जर बघितलं गेलं तर क्रिकेट हे जीव की प्राण याचा जिवंत बघा हा डेड बॉल असेल. या बॉलवरती जो काही रिझल्ट असेल हा डेड बॉल असेल. चला फ्लॅश लाईन ऑन करा सगळ्यांनी. बघा हा बॉल जो आहे तो डेड असेल. कोणत्याच प्रकारची इथे धाव आणि कोणत्याच प्रकारचा चेंडू गृहीत धरला नाही जाणार. हा डेड बॉल आहे. थोडा टेक्निकल इश्यू आहे.
हॅलो. बघा एक अनाऊन्समेंट आहे. पारिवलीचा मयूर पांडव, आपण कुठे असाल तर लगेचच व्यासपीठासमोर यायचं आहे. पारिवलीचा मयूर पांडव, आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण लगेचच व्यासपीठाच्या समोर यायचं आहे. पुन्हा एकदा अनाऊन्स करतोय, पारिवलीचा मयूर पांडव, कुठे असाल तर आपण व्यासपीठासमोर या. प्लेइंग 11 मध्ये आहे का तो? ओके ओके. त्यांचे वडील आलेले त्यामुळे अनाउन्समेंट केली होती. बघा जो शेवटचा बॉल डिलिव्हर्ड केला होता तो टेक्निकल इश्यूमुळे, फ्लड लाईट्स इश्यूमुळे तो डेड बॉल हा घोषित आहे. त्यामुळे चेंडू 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. धावा फलकावरती आहेत 23. चौथा बॉल होता जो डेड घोषित केला आपण. चला मॅचकडे वळतोय. पुन्हा एकदा सुरुवात केली जाईल मॅचला. एक छोटंसं टेक्निकल इश्यू होतं आणि आता ते दूर झालं आणि पुन्हा एकदा मॅचला सुरुवात केली जाते. धाव फलकावरती धावा आपण पाहतोय 23. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 3 बॉल समाप्त झालेत आणि अनंत दापसे याला आपण पाहतोय गोलंदाजीवरती. बॉल तयार. चेंडू क्रमांक 4 आहे. अनंत दापसे स्ट्रायकर एंड वरती, बॅटर तयार. ऑन साइडला खेळायचं आहे. क्षेत्ररक्षक तिकडे अंपायर बनले क्षेत्ररक्षक आणि त्याच्यामुळे जर बघितलं गेलं तर धावा फलकावरती बनवल्या गेला 2 आणि 2 धावेच्या मदतीने धाव फलकावरती वाढतात देखील धावा जाऊन पोहोचला गेल्या. त्या म्हणजेच 25-25 आकड्यावरती चेंडूंचा खेळ 4 समाप्त झाला. मेगा फायनलची मॅच आपण पाहतोय. कवाड अंबाडी असोसिएशन प्रीमियर लीग 2025 सीझन 2 आणि मेगा फायनलची मॅच आणि आपण पाहत आहोत. 5वा बॉल आहे. ओ फार वेगाने बॉल हाताळला होता ऑप्समचा, बाहेर टप्पा पडला, सरळ निघून गेले हातामध्ये आणि त्यानंतर 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती आपण पाहतोय टोटल 25-25 आकड्यावरती. शेवटचा अंतिम बॉल आहे आता. सर्वांना गुड मॉर्निंग. शेवटचा अंतिम बॉल हवेत उंचीवरती आहे. लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतील आणि कॅच पकडली आहे यावेळेस. फलंदाज बाद. अक्षर रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल. हा पहा विकेट कशा प्रकारे आला. शेवटचा अंतिम बॉल होता, फुल टॉस बॉल होता, ऑफ साइडला खेळले आणि तिकडे जर बघितलं गेलं तर कॅच कंप्लीट केली गेली विकीच्या माध्यमातून आणि धक्का क्रमांक मैदानाचा बाहेर परतताना आपण पाहिला 4थ्या क्रमांकाचा उत्तम वैभव, भावेश ज्युनियर आणि भावेश सिनियर आणि 4 फलंदाज माघारी परतले गेले आणि आता पुनीत पाटील नवीन बॅटर मैदानात दाखल झालेत.
25 धावात फलकावरती 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. आता षटक क्रमांक 4 पाहतोय आणि बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाजीवरती साईनाथ पाटील सध्या गोलंदाजीवरती आहे. गोलंदाज सय्यार. मेगा फायनलच्या मॅचमध्ये आतापर्यंत 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा 25 आकड्यावर आहेत. साईनाथ पाटील गोलंदाजीवर. पहिला बॉल आउट ऑफ द ऑफ स्टंप टाकायचा प्रयत्न केला आणि तिकडे जर बघितलं गेलं तर रनआउटच्या माध्यमातून चान्स होता जरूर, पण आता 1 वाईड येतोय की काय, कारण की पंच वळलेत. यस, इट्स अ वाईड बॉल आणि वाईड +1 अशा 2 धावा आणि 2 धाव्याच्या मदतीने धावफलकावरती धावा वाढतात जाऊन पोस्ट 27 आकड्यावर. चर्चा आपण याच गोष्टीची केली होती की 35+ धावा बनवला गेला तर एक रफ अँड टफ मॅच जरूर पाहायला मिळेल, कारण की MD ग्रुप आणगाव संघाकडे त्यांची बॉलिंग देखील खूप चांगली आहे. मीत कुमार अँड कंपनी. सध्या मीतला देखील आपण ही स्पर्धा एन्जॉय करताना पाहतोय. सन्माननीय निलेशजी गुरव साहेब, माजी सरपंच कव्वाड, अध्यक्ष भाजपा युवा मोर्चा भिवंडी ग्रामीण यांनी पुरस्कृत केलेला हा संघ. हवेमध्ये बॉल मिड विकेटला कॅच कंप्लीट केली आहे आणि त्यानंतर आणखी एक धक्का बसताना फलंदाज होतोय बाद. मिळाली साईनाथला सफलता. विकेट आला आणि विकेट नंतर जर बघितलं गेलं तर परिस्थिती धावफलकावरती आपण 27 आणि 27 वरती विकेट आतापर्यंत टोटल 5 गमावले गेलेत आणि यावेळेस पुनीत पाटील देखील माघारी परतला गेला. दुसऱ्या बाजूने जर बघितलं गेलं तर आपण MD ग्रुप आणगाव सन्माननीय नितीनभाई जोशी, शिवसेना उपतालुका प्रमुख उबाटा 9115 यांना पुरस्कृत केलेला आपल्याला संघ पाहायला मिळतोय. बोल तयार. साईनाथ पहिल्या बॉलवरती विकेट आला. आता पुढचा बॉल पुन्हा एकदा हवेमध्ये आहे. साईनाथ स्वतः पोहोचतील आणि स्वतः पोहोचले त्यामुळे कॅच देखील कंप्लीट करेल आणि या स्पर्धेमध्ये साईनाथने जे विकेट घेतले त्यामध्ये ऑलमोस्ट त्याचा स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये कॉटन बॉल कॅचेस खूप सारे घेतलात. मागच्या मॅचमध्ये देखील 2 पाहिल्या होत्या आणि आता देखील पाहायला मिळतात. खूप चांगली गोलंदाजी, खूप चांगलं प्रदर्शन साईनाथच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. स्वतःचा फॉलोथ्रू सोडला आणि त्यानंतर कॅच कंप्लीट केली आहे आणि आता धक्का क्रमांक 6 मैदानाचा बाहेर परतला गेलाय. या शेवटच्या अंतिम षटकामधील आतापर्यंत 2 चेंडू फेकून झालेत साईनाथच्या माध्यमातून. बॉल तयार. पुढचा बॉल हलक्या गतीने कट करायचं. हो, कॅच होती. प्रयत्न केले होते, आय थिंक सो यश होते तिकडे. प्रयत्न जरूर केलेले यशच्या माध्यमातून, पण शेवटच्या अंतिम क्षणी कॅच सुटली गेली आणि धाव फलकावरती धाव बनवली. 1 आणि 1 धावेच्या मदतीने धाव फलकावरती धाव वाढतीये देखील. आता प्रयत्न बघा, एफर्ट्स खूप चांगले टाकले होते. 3रा विकेट लगातारचा आला असता साईनाथच्या नावावरती विकेटची 6वी हॅट्रिक कंप्लीट झाली असती, पण तिकडे जर बघितलं गेलं तर आता 28 वरती 6 अशी परिस्थिती पाहतोय 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. फुल टॉस बॉल होता, बॅटवरती फार वेगाने आला. इनफिल्डला बॉल अडवला गेलाय. थर्डमॅनचे क्षेत्ररक्षक आणि त्यानंतर कुणाल लसने ना पाहतोय. बाकी ती कमालीचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं त्यांच्या माध्यमातून. आणि संघाला कसली गरज आहे, क्षेत्ररक्षकाची गरज होती संघाला आणि कुणाल लसनेच्या माध्यमातून अव्वल दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय.
धावफलकावरती धाव जर बघितली गेली तर 1 ने वाढेल जाऊन पोहोचला गेला 29. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 29 वरती 6 अशी परिस्थिती पाहतोय सध्या आपण. पल तयार, हवेत खेळले, उंचीवरती बॉल आहे, लांबी कमी, डिस्टन्स तितकंसं कव्हर नाही झालेलं आणि क्षेत्ररक्षक तिथे उभा राहिलाय. कॅच कंप्लीट केली गेली आणि आणखी एक विकेट, अजून एक धक्का मिळताना साईनाथला वैयक्तिक मिळते ही तिसरी सफलता. एकोणतीस आणि 29 वरती 7, 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. साईनाथचा परफॉर्मन्स खूप चांगला राहिला. या षटकामध्ये टोटल 3 विकेट त्याने मिळवले आणि फक्त 4च धावा खर्च केल्यात, स्पेशली स्लॉगोर्समध्ये. आता शेवटचा अंतिम बॉल आहे या पहिल्या इनिंगचा. साईनाथ तयार होत आहे आणि स्ट्रायकर एंडवर विशाल. बॅटची कडा लागली, आणखी एक विकेट. हा नाही थांबणार, खूप चांगली गोलंदाजी करतोय साईनाथ आणि आणखी एक धक्का बसताना टीम MD ग्रुप आंडगाव संघाला 29 वरती थांबवलंय. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि आता येणाऱ्या 4 षटकांमध्ये धावा दुसऱ्या डावामध्ये सेकंड इनिंगमध्ये बनवायच्या आहेत मीत कुमार अँड कंपनी या संघाला. त्या म्हणजे 30. 24 चेंडू 30 धावा. चला आपण व्यासपीठावरती सन्मान करूयात. आपल्या व्यासपीठावरती ललित गुरव हे उपस्थित आहेत आणि खरं तर स्कोरर्सच्या माध्यमातून त्यांची भूमिका आपल्याला पाहायला मिळाली आणि आपण ललित गुरव यांचा शुभ सन्मान नितीन दादांना विनंती करतोय की आपण या आपल्या शुभ हस्ते ललित यांचा शुभ सन्मान, शाही सन्मान कंप्लीट करूयात. खरं तर कोणाचा नाव आमच्या चुकीमुळे जर राहिलं असेल, गडबडीमध्ये राहिलं असेल तर क्षमस्व, क्षमा मागतोय. आणि त्यानंतर समालोचक मोनिश पाटील स्वीट वाईस त्यांचं समालोचन आपण या स्पर्धेमध्ये ऐकलं आणि त्यांचा देखील सन्मान येथे केला जाईल. मोनिश पाटील आपण पुढे या. आमचे सक्रिय समालोचक ज्यांचा आवाज या स्पर्धेच्या माध्यमातून अगदी पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत आपण ऐकतोय आणि त्यांचा सन्मान इथे केला जात आहे. आणि त्यानंतर बोलूया आपण आज सामन्याकडे घ्या. मेगा फायनल ग्रँड फिनाले घ्या. कवाड अंबाडी या प्रीमियर लीग स्पर्धेचं आयोजन आपण बघतोय. कवाड अंबाडी असोसिएशन प्रीमियर लीग 20-25 पर्व दुसरं अंतिम सामना आपल्याला पाहायला मिळतोय. मी स्पोर्ट्स कवाड विपक्ष MD ग्रुप अनगाव या 2 संघामध्ये. एका बाजूला आपण पाहतोय संघ मालक नितीन जोशी साहेबांचा संघ MD ग्रुप अनगाव, तर दुसऱ्या बाजूला संघ मालक निलेश गोरव साहेबांचा संघ मी स्पोर्ट्स कवाड. सलमी जोडी मैदानामध्ये पाठवायचे 30 धावांचं लक्ष आहे. ओमशाही मूवीजच्या माध्यमातून या स्पर्धेचा टेलिकास्ट सुंदर केलं गेलेलं, अतिशय क्लिअर अँड नेट टेलिकास्ट यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. या स्पर्धेमध्ये नक्कीच आपण समालोचक मोनिश पाटील, समालोचक सुनील पाटील, समालोचक तेजस दुबे यांचा आवाज. एक्सपर्टच्या भूमिकेमध्ये आपण बघतोय ललित गुरव. आयोजन कमिटीच्या सर्व मेंबरचं देखील मनस्वी धन्यवाद, ज्यांच्या माध्यमातून ही भव्य दिव्य स्पर्धा आपल्याला पाहायला मिळालेली आहे. आणि जे सर्व संघ मालक आहेत ज्यांच्या माध्यमातून हे संघ या स्पर्धेमध्ये उतरवले गेले आहेत, त्या सर्व संघ मालकांचा देखील विशेष धन्यवाद या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही व्यक्त करतोय. या स्पर्धेमध्ये ट्रॉफी स्पॉन्सर त्यांचं देखील विशेष धन्यवाद. एकोणतीस धावा धावफलकावर झलकले गेले आहेत पहिल्या इनिंगमध्ये आणि 30 धावांचं लक्ष इथे मात्र मी स्पोर्ट्स कवाड संघासमोर ठेवलं गेलं आणि लक्ष्याचं पाठला करण्यासाठी सलमी जोडी मैदानामध्ये आता मात्र दाखल आपल्याला पाहायला मिळते.
किरण मडवी आणि त्याच्यासमवेत त्याचा सहकारी फलंदाज विराज शेलार. अंतिम सामना आपण बघूया मेगा फायनल ग्रँड फिनाले या कवड अंबाडी असोसिएशन प्रीमियर लीग 20-25 मधील. तीस धावांचं आव्हान आहे आणि 30 या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी दोन्ही सलमीचे फलंदाज आता मात्र मैदानामध्ये या एंटर आपल्याला पाहायला मिळतात. विराज शेल्लर विथ किरण मडवी, तर बॉलिंग ट्रॅकवर MD ग्रुप अनगाव संकुल गोलंदाज कोहिनूर ऑफ कोलिवली वैभव पाटील सज्ज होतोय. पहिल्या षटकामधील पहिला चेंडू इथे मात्र हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, इनफिल्डच्या वरून चेंडू निघून जातोय. डीप कव्हर रिजनमध्ये चांगले क्षेत्ररक्षण डीपला पाहायला मिळते. आपल्या संघासाठी 2 धावांचं संरक्षण करताना क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. अतिशय चांगले क्षेत्ररक्षण डीप कव्हर रिजनमध्ये केलं जाते. पण 2 धावणे अकाउंट ओपन करतोय फलंदाज विराज शेलार आणि 2 धावणे अकाउंट ओपन होते मी स्पोर्ट्स कवाड या संघाचं. हे आपण पाहू शकता रिप्लेमध्ये. सुरेख क्षेत्ररक्षण अगदी बऱ्याच इंचेस आतमध्ये हा चेंडू अडवला गेलेला आहे. षटकामधील पुढील चेंडू इथे स्क्वेअर ऑफ द विकेट. हा चेंडू ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षक दूर आहे. जोपर्यंत चेंडू फील करून फेकी केलं जाईल तोपर्यंत फलंदाज 2 धावा इथे पूर्ण करतात आणि 2 धावांनी मी स्पोर्ट्स कवाड संघाची धावसंख्या 2 ने पोहोचते ती 4 वर. आव्हान ठेवले गेले ते 30 धावांचं या अगोदरच्या सामन्यामध्ये 28 धावांचं आव्हान मी स्पोर्ट्स कवाड संघासमोर सेमीफायनलच्या सामन्यामध्ये पाहायला मिळालं होतं, जे आव्हान कवाड संघाने सहजरित्या पूर्ण केलं होतं. आणि अंतिम सामन्यामध्ये आव्हान आपण पोते 30 धावांचं ठेवलं गेलेलं आहे. स्विंग ॲरमेस वेगवान चेंडू, भन्नाट वेग आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू टाकल्यानंतर वैभव पाटीलच्या तोंडातून आवाज देखील आपल्याला पाहायला मिळाला होता. एका बाजूला MD ग्रुप अनगाव तर दुसऱ्या बाजूला मी स्पोर्ट्स कवाड या 2 संघामधील हा अंतिम सामना आपण बघतोय कवर अंबाडी असोसिएशन प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये. यावेळी लॉप केले चेंडूला लॉफ्टेड फटका, मिस टाइम, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, विकेटचं पतन. पहिला हादरा बसतोय मी स्पोर्ट्स कवाड संघाला फलंदाज विराज शेलारच्या रूपाने. दोन फॅलमध्ये फिरताना न्यू बॅटर आता मात्र मैदानामध्ये ME स्पोर्ट्स कवाड संघाकडून पाहायला मिळतोय मुनीस जाधव. पहिली स्पर्धा अर्जित करताना आपण पाहतोय गोलंदाज वैभव पाटील यांना. पहिले षटक मार्गस्थ पहिल्या षटकामधील पुढील चेंडू सामना फलंदाज मुनीस जाधव. इथे स्लाइस केलेल्या चेंडूला लेटकरचा फटका, मात्र तेवढं चांगली क्षेत्ररक्षण थर्डमॅन रिझर्वमध्ये पाहायला मिळते. आपल्या संघासाठी तब्बल 3 धावा वाचवल्या गेलेल्या आहेत. अतिशय चांगली क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 5 धावा. अंतिम सामना आपण पाहतोय MD ग्रुप अनगाव विपक्ष मी स्पोर्ट्स कवाड या 2 संघामध्ये. नितीन जोशी फॅम टीम MD ग्रुप अनगाव तर दुसऱ्या बाजूला निलेश गुरव फॅम टीम मी स्पोर्ट्स कवाड. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. पहिल्या षटकामधील पुढील चेंडू, पहिल्या षटकामधील शेवटचा चेंडू. सामना केलेला डावखुरा फलंदाज किरण मडवी. इथे चेंडू निघून येतोय मिडविकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक
जोपर्यंत चेंडू फील करेल तोपर्यंत एक धाव फलंदाजाने पूर्ण केलेला आहे. बॉल टू रन इक्वेशन पहिल्या षटकात समाप्तीनंतर आपण पाहतोय मेन स्पोर्ट्स कवाड संघाची धावसंख्या 1 बाद 6 धावा. 6 चेंडूचा खेळ देखील इथे समाप्त झालेला आहे. अठरा चेंडूमध्ये इथून 24 धावांची आवश्यकता आहे. न्यू बॉलर आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर भावेश पाटील. गोलंदाज भावेश पाटील दुसरे षटक घेऊन आलेले आहे. तर भावेश पाटील याचा सामना करेल फलंदाज मोनिश जाधव किरण मडवी. यावेळी पलटी शॉट टायमिंग प्रॉपर आणि चेंडू निघून जातोय सीमा पार 4-2 चौकार. सौकर्याने संघाची धावसंख्या वाढून होती ती धावपलकावर 10 धाव दुहेरी अंकामध्ये धावसंघाने प्रवेश केलेला आहे. चांगला फटका पण पाहतोय की रिव्हर्स फटका स्विच हिट फलंदाज किरण मडवीच्या बॅटमधून हे 4 रन. धावसंख्या 10 धावा स्वागत केलेलं आहे इथे भावेश पाटीलचं किरण मडवी या फलंदाजाने. इथून 20 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 17 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. जिथे वेगवान चेंडू सरळ निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये या निर्धाव चेंडूने वापसी करताना गोलंदाज पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावर 10 धावा. इथे मात्र चेंडूला फिरकून दिलेला आहे. चेंडू निघून जाते सीमा पार. व्यापी डाईजला सलामी देणारा व्यापी डाईज स्फोट षटकार. सुरेख फटका आपण बघूया किरण मडवी चेंडूला बडवी. धावसंख्या 6 वेगाने वाढून होती धावफलकावर 16 धावा. टोलेजिंग फटका आपण पाहिला होता अगदी चेंडूचं लिंबू बनवलं होतं. पुन्हा एकदा चेंडूचा लिंबू बनवताना हा चेंडू देखील निघून होतोय सीमा पार. आणखीन एक षटकार 2 में 2 फ्लोट डाले. अगदी चेंडूची चामडी लोळवायला सुरुवात केलेली आहे किरण मडवी या फलंदाजाने. बडे मॅच के खिलाडी आपण पाहतोय हा खेळ त्यांनी या सामन्यासाठी राखून ठेवला होता. बरेच नक्कीच टीकाकार त्याच्यावर टीका करत होते की किरण मडवी खेळत नाही. लेकिन ये बड़े मैच का बड़ा खिलाड़ी बड़े मंच पे बड़ा पंच हे कवाड का सरपंच इथे जोरदार अपील पंच सहमत नाहीत. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. लेग बॉलचा इशारा पंचाकडून येतोय. धावसंख्या सिंगलने वाढून होती धावफलकावर 23 धावा. 23 या 7 धावांची इथून आवश्यकता आहे मिन स्पोर्ट्स कवाड संघाला सामना जिंकण्यासाठी. अगदी पहाटे 2 षटकार मारलेले आहेत. अतिशय सुरेख फटकेबाजी नक्कीच इथे मात्र किरण मडवीच्या बॅटमधून पाहायला मिळते.
इथे मात्र झेल पकडला जातोय आणि दुसरा फलंदाज बाद होते मी स्पोर्ट्सचा कवाडा या संघाचा. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 23 धावा. दुसरा फलंदाज मोनिश जाधव बाद होऊन फॅलमध्ये परतताना अगदी सकाळचे 5:47 मिनिटे झालेले आहेत आणि भल्या पहाटे नक्कीच हा सामना आपण बघतोय. अंतिम सामना कव्वाड अंबाडी असोसिएशन प्रीमियर लीगमधील MD ग्रुप अनगाव विपक्ष मी स्पोर्ट्स कव्वाड या दोन संघामध्ये. न्यू बॅटर मैदानामध्ये पाहायला मिळतोय. न्यू बॅटर विकी भोईर. तर बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज पाहायला मिळतोय MD ग्रुप अनगाव संघाकडून विशाल. इथे आपण पाहतोय चांगल्या चेंडू अगदी ऑफस्टम हा चेंडू हाताला जातोय, निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. धावसंख्या 23, 7 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे या चषकावर नाव कोरण्यासाठी मी स्पोर्ट्स कव्वाड या संघाला. अगदी मोठ्या संख्येने पाठीराखी नक्कीच कव्वाड संघाचे अजूनही मैदानामध्ये आहेत. आज कव्वाड संघ नक्कीच आपण पाहतोय चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतोय. इथे ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, हा चेंडू देखील निर्धाव वेग भन्नाट पाहायला मिळतोय. गोलंदाज विशालच्या माध्यमातून हा चेंडू देखील निर्धाव चेंडू. इथून आपण पाहतोय चेंडू शिल्लक आहेत 10 आणि 10 चेंडूमध्ये 7 धावांची आवश्यकता आहे. दहा चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न, इथे देखील प्रॉपर टायमिंग साधल्याने हा चेंडू देखील निर्धाव पाहायला मिळतोय. थोडंसं निराश आपण बघतोय फलंदाज या फटक्यांवर. नॉस्ट्राईकला विकी भोईर. तर सामना करतोय फलंदाज किरण मडवी. इथे मात्र चेंडूला फेरकावून दिलेला आहे. क्षेत्ररक्षक इथे सज्ज, डीप मिडविकेट रिझल्टमध्ये झेल आणि इथे मात्र संमत होते फलंदाज किरण मडवी याचा खेळ. पेनल्टीमेट षटक आपण बघतोय आणि या षटकामध्ये आतापर्यंत आपण बघितलं तर 4 चेंडूमध्ये एकही धाव गोलंदाज विशाल यांनी खर्च केलेली नाही. विशाल विरुद्ध विशाल फटका खेळण्याचा प्रयत्न किरण मडवी याचा फसलेला आहे आणि अखेर किरण मडवी या बाद होऊन पॅलमध्ये परतल्या. न्यू बॅटर मैदानामध्ये येतोय विशाल भोईर, ज्याने मागील सामन्यामध्ये सेमीफायनलच्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केली होती. लोकल बॉय आपण बघतोय विशाल भोईर स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतोय. विशाल विपक्ष विशाल हे बॅटल पाहायला मिळतं. गोलंदाज विशाल आणि फलंदाज देखील विशाल. 7 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 8 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. समीकरण पाहायला मिळते मी स्पोर्ट्स कव्वाड संघासमोर. या षटकामध्ये एकही धाव आतापर्यंत विशाल यांनी खर्च केलेली नाही. चांगली गोलंदाजी आतापर्यंत त्यांनी हाताळल्या, मात्र इथे या विशालच्या विरुद्ध विशाल फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. रिव्हर्स फटका खेळलेला आहे.
क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू फील करेल फेकी करेल एक धाव पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा फलंदाज विशाल भोईर इथे पूर्ण करतोय. 2 धावेने मिस स्पोर्ट्स कव्वाड संघाची धावसंख्या पोहोचते ती 25 ओव्हर सिल्वर जुबली क्वार्टर सेंचुरी मिस स्पोर्ट्स कव्वाड संघाची पाहायला मिळते. इथून 5 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 6 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे मिस स्पोर्ट्स कव्वाड संघाला हा सामना जिंकण्यासाठी. 7 चेंडू आणि इथून 5 धावांची आवश्यकता आहे. 7-5चं समीकरण. पावलांचा वापर करून हा फटका केलेला आहे. गॅप मोठा नाही धावांचा टोटा चेंडू निघून जातोय सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. प्रमाणे समीकरण सोपं मिस स्पोर्ट्स कव्वाड संघासाठी झालेलं आहे कारण शेवटच्या 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त एका धावेची आवश्यकता आहे. मिस स्पोर्ट्स कव्वाड निलेश गुरव साहेबांचा संघ सध्या आपण बघतोय ड्रायव्हिंग सीटवर पाहायला मिळतो आणि ज्यांच्या नावाने हा संघ आपण बघतोय प्रिन्स ऑफ कव्वाड मित गुरव हे देखील आपल्याला व्यापिड्यासमोर पाहायला मिळतात. चिन्मय कुंदेकर खुश आहेत. स्विंग अँड मिस इथे मात्र आपण बघतोय ऑन साईडला टटवण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही. क्लोज क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. अगदी अम्ब्रेला फिल्डिंग. 5 चेंडू आणि एका धावेची आवश्यकता आहे. केवळ एका धावेची आवश्यकता आहे मिस स्पोर्ट्स कव्वाड संघाला या चषकावर नाव कोरण्यासाठी. आणि अखेर एक धाव पूर्ण केलेलं आहे. हा सामना जिंकलेला आहे. या चषकावर नाव कोरलेलं आहे मिस स्पोर्ट्स और धमाका भी हमारा.